दिनांक 26-27 सप्टेंबर या 2 दिवसामध्ये श्रीनगर कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी या शिवारावर महाभयानक असा पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे। आणि त्या अतिवृष्टीमध्ये जवळजवळ शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून रोडच्या नाल्याचं पाणी येऊन त्या शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे। ते आहे शिवाजी बापूराव सूर्यवंशी, राहणार श्रीनगर कळगाव। त्यांच्या शेतामध्ये आम्ही आलो असताना हा शेतकरी रडत होता। त्यांना विचारलं तुम्ही का रडता, तर त्यांच्या शेतामध्ये अक्षरशः पाहिलं तर उभ्या सोयाबीनला मोडं फुटलेले आहेत। उभ्या सोयाबीनला तर मोडं दाखवा। सोयाबीन आहे, हे जे सोयाबीन आहे त्या सोयाबीनला तुम्हाला एकूण टोटल खर्च किती आलाय? 20 ते 25 हजार रुपये। 20 ते 25 हजार रुपये सोयाबीनच्या पेरणीसाठी आणि मशागतीसाठी, फवारणीसाठी आणि खतासाठी आणि खुरपण्यासाठी आम्हाला खर्च आलेला आहे असं ते म्हणतात। तर सरकारला विनंती आहे, शासनाला विनंती आहे, शेतकऱ्याला 25 ते 30 हजार रुपये खर्च आलेला आहे आतापर्यंत। आणि मग आता ते पूर्ण सोयाबीन गेलेलं आहे वाहून, त्याच्यावर पाणी वाहिलेलं आहे, सगळं हे पाणी वाहिलेलं आहे बघा, आता पाणी आटलेलं आहे। आणि सरकार तर म्हणते 8,000 रुपये देऊ, त्याच्यामध्ये तुम्ही टक्केवारी लावता, 60% घेऊ, 70% घेऊ, त्याच्यामध्ये आम्हाला किती 5,000 रुपये 6,000 रुपये येतात। आणि त्या 6,000 5,000 आमचे पोट भरणार आहेत काय? म्हणून सरकार कापायलाच बाहेर लागतात ना, 5-6 हजार रुपये कापून बाहेर काढायला लागतात। सरकारला विनंती आहे, सरकारनं आम्हाला कमीत कमी किती पैसे द्यावा महाराज तर तुम्हाला परवडणार आहे? 40 ते 50 हजार रुपये दिले। 40 ते 50 हजार रुपये शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे, पंजाबच्या शेतकऱ्यासाठी सारखी, तर आमचे पोट भरतील। नाही तर शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे। आमचे 30,000 रुपये खर्च केला तर आम्हाला 10,000 रुपये उरतील। 30,000 रुपये आमचा खर्च झालेला आहे। 30,000 रुपये खर्च झालेला म्हणतात हे, आणि आता 40,000 रुपये जर तुम्ही दिले तर आमचे पोट भरतील, नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, एवढा भयानक पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पाऊस झाला, परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस झाला। आम्ही एकट्या कळगावच्या शेतकऱ्यासाठी मदत मागत नाहीत, सगळ्या महाराष्ट्रातल्या जे जे जिल्हे गेलेले त्या पुरामध्ये पाण्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्याला मदत करा, एवढीच मी सरकारला विनंती करतो पुन्हा। आणि आम्हाला हेक्टरी 40,000 रुपये दिल्याशिवाय आमचं जीवन जगत नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून सरकारला विनंती आहे की कमीत कमी 40,000 रुपये तरी मदत देऊन शेतकऱ्याला वाचवा मुख्यमंत्री साहेब, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो। धन्यवाद देतो सरकारला।